हरि ओम. नमस्कार. मी सौ प्रिया श्रीनिवास जोग. श्रीमद भगवद्गीतेवरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणात आपण पाहत आहोत गीतेचा 4था अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग, आणि यात आपण पाहत होतो 28वा श्लोक की ज्याचा थोडासा भाग अजून बाकी आहे तो पूर्ण करून आपण 29व्या श्लोकाकडे आज वळणारच आहोत. तर आता याच्यामध्ये आपण द्रव्य यज्ञाविषयी पाहिलं 28व्या श्लोकात. आता जो दुसरा भाग आहे तो म्हणजे तपोयज्ञ. तो काय तर देवकार्यामध्ये शारीरिक श्रम करणं याचा तपोयज्ञामध्ये विशेष करून समावेश होतो. आणि याच धर्तीवर आज आपल्या समाजामध्ये सुद्धा जी काही सार्वजनिक किंवा सामूहिक स्वरूपाची धार्मिक कार्य पार पडली जातात तर ती याच बळावर. बघा ना, एखादं कुठलाही मोठ्या प्रमाणावर याग होम संपन्न होतो किंवा एखाद्या कुठल्या श्रीकृष्ण जयंती असेल, रामनवमी असेल, हनुमान जयंतीचा उत्सव, दत्त जयंतीचा उत्सव मोठमोठ्या मंदिरातून साजरा होतो. किंवा आता पंढरपूरला आषाढी कार्तिकी वारी असते. त्याचप्रमाणे निरनिराळे आपले जे सगळे संत महंत आहेत त्यांचं जयंती, कोणाची पुण्यतिथी, हे जे उत्सव पार पाडले जातात तर हे सगळे तपोयज्ञ म्हणजे हे सगळं उभं राहतं. हे अनेकांच्या म्हणजे समष्टीतून हे कार्य उभं राहतं आणि त्यामुळे तो यज्ञ आहे. आणि जो तो तिथे पडेल ते काम करायला तयार असतो. म्हणजे तिथे आपलं जे व्यावहारिक पद किंवा जो हुद्दा असतो तो कुठेही तिथे आड येत नाही. एखादा बँकेचा मॅनेजर सुद्धा सलग समजा 8 दिवस एखादा आपल्या मंदिराचा उत्सव असेल तर तिथे हातात झाडू घेऊन केर काढायची लाज बाळगत नाही. आणि तोच झाला तपोयज्ञ. यानंतर जो आहे तो योगयज्ञ म्हणजे अष्टांग योग जो आहे की त्याचा आश्रय घ्यायचा. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे सगळं अवलंबायचं आणि यज्ञकर्म पार पाडायचं. या योगयज्ञामध्ये अंतःकरणाची समता, यश अपयश, एखादी गोष्ट मनासारखी घडणं न घडणं, सुख दुःख ह्या सर्व प्रसंगात शांत राहणं आणि बुद्धी विकारहीन विवेकपूर्ण म्हणजे विकारहीन बुद्धी व्हावी. आणि मग ती कशी व्हावी तर विवेकपूर्ण होणं हा योगयज्ञ आहे. यानंतरचा जो यातला भाग आहे तो म्हणजे स्वाध्याय यज्ञान यज्ञाश्च. म्हणजे काय? स्वाध्याय स्व अध्याय, बरोबर. स्व अध्ययन म्हणजे काय? एक तर स्वतः निरीक्षण करायचं, परीक्षण करायचं, रोज आपलं आत्मचिंतन करायचं. आज मी काय प्रगती केली, आज मी आजूबाजूच्या घडलेल्या सर्व घटनातून एखादी गोष्ट चांगली शिकले का, शिकलो का, मग शिकले, आवडली, आधी आवडली का, मग ती शिकले का, मग ती त्याच्यानंतर आत्मसात केली का, मग ती खऱ्या अर्थाने मी जीवनात रुजवली का, मला पटली आहे ना, मग मी त्याप्रमाणे वागायचा नक्की प्रयत्न करीन. आपण म्हणतो ना की 99 चुका झाल्या असतील, एक गोष्ट बरोबर जमतेय का मला करायला, चालेल, माझा टक्का मी हळूहळू वाढवेन. उद्या माझ्या 98 चुका असतील, 2 गोष्टी माझ्या चांगल्या असतील, म्हणजे एक चूक मी ती ओव्हरकम करायचा प्रयत्न केला आणि भगवंताच्या प्राप्तीच्या दिशेने मी काही प्रगती केली का, वेळ किती फुकट दवडवला, किंवा माझ्या ज्ञानामध्ये मी भर घालू शकले का, ह्या सगळ्यांची उत्तरं आपली आपण शोधायची. तो झाला स्वाध्याय यज्ञ. दुसरा भाग असा असू शकतो की स्वाध्याय म्हणजे शास्त्रांचं अध्ययन करायचं, म्हणजे नियमित सगळं पाठ आहे, पाठांतर आहेत, अभ्यास आहे, अनुष्ठान आहे, गीता पाठ करायची असेल, हे सगळं आहे ना काहीतरी त्याच्यासाठी मनाशी संकल्प घेऊन करावं लागतं. असंच जाता येता करू म्हटलं तर ते होत नाही. किंवा आपल्याला आपण पोथीचं पारायण करतो, 7 दिवसाचं करतं, कोणी 3 दिवसात करतं, कोणी 1 आसनी पारायण करतं. तर ह्या सगळ्या गोष्टी काहीतरी मनाचा निग्रह केल्याशिवाय, काहीतरी ठरवल्याशिवाय, बाकीची 100 गोष्टी माझ्या अडथळे बाजूला केल्याशिवाय होत नाहीत. आणि हेच सगळं समजणं म्हणजे यतयः संशित व्रताः म्हणजे सतत आणि कोणत्याही संशयाच्या शिवाय मनामध्ये संभ्रम न ठेवता केलेल्या
अविरत प्रयत्नांनीच केवळ आणि केवळ साध्य होतं. यानंतर 29वा श्लोक बघूयात. श्लोक असा आहे, अपाने जुह्वति प्राणन प्राणे पानं तथा परे प्राणापान गती रुद्ध्वा प्राणायाम परायणाः. विनोबाजी म्हणतात, होमिती एकमेकात कोणी प्राण अपानते रोधुनी गती दोहोंची प्राणायामास साधिती. अर्थ असा आहे की अपानवायूमध्ये प्राणवायूचा होम केला जातो, तसंच प्राणवायूमध्ये अपानवायूचा होम करतात. काही जण प्राण आणि अपान यांच्या गतीचा निरोध करून प्राणायामात परायण होतात. आता याच्याविषयी आपलं विवरण असं असणार आहे की प्राणशक्ती जी आहे ती शरीरामध्ये विविध अवयवात कार्य करत असते आणि एकाच प्रेरणादायक वायूची अपान, समान, व्यान, उदान ही अजूनही 4 नावं आहेतच. प्राण आणि अपान हे 2 मुख्य वायू आणि त्यांच्या नियमनाने शरीरांतर्गत जी कुंडलिनी शक्ती असते ना तिला चालना दिली जाते आणि ती पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाशी जी असते तिथून शीर्षस्थ ब्रह्मस्थानी म्हणजे सहस्रदल कमलात ती न्यायची असते. हा जो सगळा आहे हा योगाचा सविस्तर अभ्यास ज्यांनी केलेला आहे त्यांना हा सगळा भाग ठाऊकच आहे. म्हणजेच थोडक्यात काय की प्राण आणि अपान म्हणजेच एक आहे तो श्वास आणि दुसरा आहे तो उच्छ्वास आणि दोन्हीचा योग्य संदर्भ म्हणजे त्याच्या संशयात आपण पडू नये असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. हे सगळं घडणारच आहे आणि याच्यासाठी ज्यांचा प्राणायामाचा योगाचा अभ्यास आहे त्यांना हे सगळं चटकन आकलन होणार आहे. आणि वैयक्तिक माझा यातला अभ्यास नाही त्यामुळे याविषयी मी जास्त सांगणं हे मला योग्य वाटत नाही. उगाच इकडचं तिकडचं वाचून जे आपल्याला नाही समजत त्यावर आपण सहसा कधी बोलू नये, कारण वैयक्तिक अभ्यास नाही प्राणायाम योगाचा आणि अनुभव तर त्याहून नाही. पण एक नक्की सांगू शकते की आपलं या सगळ्याचा आपल्या श्वसन संस्थेशी खूप जवळून संबंध असतो. त्यामुळे योगा प्राणायाम हा सगळा विशिष्ट म्हणजे योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच करण्याचा भाग आहे. आणि आपण म्हणतो ना आपल्याला जेव्हा मनाविरुद्ध गोष्ट घडते, आपला श्वास आहे ना जलद गतीने चालायला लागतो आणि दुःख अपार होतं तेव्हा आपला श्वास एकदम मंद असा व्हायला लागतो. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्या मनाशी खूप संबंध असतो. बघा आपल्या लक्षात येतं मन विचलित झालं की श्वासावर लगेच श्वासाच्या गतीवर फरक पडतो. मग मन एवढं तर आपल्याला समजतं ना, मग मन विचलित होऊ नये म्हणून काय पाहिजे तर परमेश्वरावर नितांत श्रद्धा पाहिजे. जे तू दिलंस बाबा भगवंता त्याचा मला स्वीकार आहे ना असं म्हटलं ना की आपोआप आणि श्वास जर नियंत्रणात राहिला तर साहजिकच आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे आणि आपण जर स्वस्थ असू तर आपल्या भोवतीचं आपलं कुटुंब पण स्वस्थ राहणार आहे ना. या एवढ्या गोष्टी या श्लोकातून आपल्याला कळल्या तरी माझ्या मते खूप झाल्या. यानंतर पुढचा श्लोक आपण पाहूयात. श्लोक असा आहे, अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. विनोबाजी म्हणतात, प्राणात होमिती प्राण कोणी आहार तोडणी यज्ञवेत्तेची हे सारे यज्ञाने दोष जाळीती. अर्थ असा आहे की इतर काही लोक काय करतात म्हणजे नियमित आहार घेणारे ज्यांचं आहारावर नियंत्रण आहे ते काय करतात की प्राणांचा प्राणामध्ये होम करतात. आणि हे सर्वजण काय करतात तर हे जे काही वर सांगितलेले 12 प्रकारांपैकी जे काही यज्ञ आहेत तर ते जाणतात आणि त्याप्रमाणे त्याला ज्याच्या प्रकृतीला जो यज्ञ मानवतो तो करत असतो आणि या यज्ञाने त्यांच्या
पापांचा क्षय होतो. म्हणजे कल्मष म्हणजे पाप आणि त्या पापांचा क्षय होतो. आता प्राणांचा प्राणात विलय करायचा म्हणजे काय, तर पुन्हा तेच योगशास्त्राप्रमाणे कुंभक करायचं आणि ह्या यज्ञ म्हणजे शरीरात जडतेकडे जाऊन नष्ट होणारी ऊर्जा पुन्हा उच्च भूमिकेवर नेऊन शक्तिरूपात टिकवण्याचा प्रयत्न करणं असं आहे. आणि श्रीकृष्णाने या म्हणजे भगवंतानी ह्या वर्णन केलेल्या सर्व यज्ञ करणारे जे जे कोणी असतात ते सगळे ज्ञानी असतात असं अर्जुनाला सांगितलंय. आणि अशा प्रकारच्या यज्ञाने काय होतं की त्यांचे स्वार्थी अज्ञानी विचार दूर होऊन ते निस्वार्थी होतात आणि ईश्वराच्या रूपाशी एकरूप होतात. आता थोडंसं व्यवहाराकडे वळूयात. आता आहाराविषयी या सगळ्या ह्याच्यात सांगितलंय की आहारावरचं नियंत्रण. आहार हा कसा असतो तर शरीर पोषणासाठी आवश्यक म्हणजे तो नियंत्रित हवा, त्याच्यावर आपलं पोषण होणार आहे. आपला पिंड जो आहे तो अन्नावर घडतो ना, त्यामुळे म्हणून तर शेवटच्या ह्याच्याप्रमाणे पर्यंत अन्नावरची 10 दिवसामध्ये सुद्धा व्यक्ती गेल्यानंतर 10 दिवस त्याची अन्नावर वासना असते. आणि म्हणूनच आपण सुद्धा एरवी बघतो एखाद्या व्यक्तीच्या बाबत आपण म्हणतो ना की 12च्या भुकेला जर कोणी आपल्या दाराशी आलं तर त्याला ना म्हणजे विनमुख पाठवू नये. घासभर काही असेल खायला द्यावं, खायला देणं शक्य नसेल तर काही पैसे द्यावेत, काही शिधा द्यावा, पण काहीतरी त्याच्या पोटी घास जाईल अशी नक्की व्यवस्था करावी. कारण आपण जन्माला आल्यापासून आपला मृत्यू होईपर्यंत आपला अन्नाशी अतिशय घनिष्ठ संबंध असतो. आणि आहार हा काही केवळ चवीसाठी असतो का हो, नाही, तो शरीर पोषणासाठी असतो. आणि मग साधी गोष्ट आहे ना, जो खाण्यासाठी जगतो तो भोगी आणि तो जो केवळ म्हणजे जीव जगावा म्हणून जो अन्न खातो मग ते किती नियंत्रित असतं. आपण अनेक साधू संतांचं बघतो की ते तर कंदमुळं किंवा असं पाणी असं सगळं फक्त खाऊन राहतात. ते अर्थातच योगी. आणि मनामध्ये रजोगुण तमोगुण खूप सारा उत्तेजित होईल असं तेलकट मसालेदार किंवा मांसाहारी पदार्थ हे आपल्या शास्त्राच्या दृष्टीने वर्ज्यच आहेत. याच्याविषयी पुन्हा 17व्या अध्यायामध्ये तर आपण खूप सविस्तर जाणून घेणारच आहोत. अजून दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आहाराचं प्रमाण. आपण जे सायन्समध्ये शिकतो ना की चौरस आहार असावा म्हणजे सगळ्या अन्न घटकांचा त्यात समावेश असावा. अजून एक महत्त्वाचा भाग की जठराचा अर्धा भाग असतो तो अन्नाने भरावा, 1/4 भाग असतो तो पाण्याने आणि 1/4 भाग हा वायूच्या संचारासाठी मोकळा सोडावा. म्हणजे पोटामध्ये जो वातविकार उफाळून येतो तो येत नाही. मला याच्यावरून आठवलं की लहानपणी आम्ही जेवायला बसलेलं असताना आमचे बाबा म्हणजे वडील नेहमी सांगायचे की नेहमी घरातल्या रोजच्या जेवणासाठी नाही पण पंक्तीत जेव्हा जातो कार्यासाठी म्हणून तेव्हा जरा खूप विविध प्रकार असतात ना एकाच वेळी, तर कितीही झालं ना तरी 2 घास भूक शिल्लक ठेवूनच पानावरून उठता आलंच पाहिजे. या वाक्याचा जेव्हा गीता अभ्यासायला घेतली तेव्हा अर्थ कळला. मधल्या काळात खरं तर शिक्षण जे घेतलं कॉलेजचं शाळेचं तेव्हा नाही उलगडला. काही गोष्टींना आपण ऐकलेल्या असतात, पाळतही असतो, पण त्याचे अर्थाचे संदर्भाचे धागे दोरे जोडायला बरीच वर्ष जातात. तसं झालं. आणि एकूणच ना खाण्यावर जिभेवर जर संयम असेल तर बऱ्याच गोष्टी आपल्या म्हणजे दूर होतात ना आपल्यापासून. आहार चांगला, आरोग्य चांगलं, आपलं मन पण मग चांगलं राहतं आणि आपली कार्यशक्ती ही नेहमी आपण म्हणतो ना की सतत ती म्हणजे ऊर्जित अवस्थेतच असते ना. सतत कार्य करण्याची इच्छा राहणं, अंगामध्ये उत्साह असणं आणि मग या सगळ्याचा परिणाम आपल्या कुटुंबावर होतो. कुटुंब एक हसरं खेळतं, अशी अनेक कुटुंब यांनीच समाज बनतो आणि यांनीच पुन्हा देशही बनत असतो. मग ह्या सगळे आहाराचे जे अनेक आरोग्यशास्त्राप्रमाणे सुद्धा नियम आहेत हे सगळे आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात ते आचरणात आणायचे आहेत.
कितीतरी गोष्टी असतात. आई सांगत असते, आई म्हणजे घरात साक्षात अन्नपूर्णेचं खरं तर ते रूप असतं. अरे मुलांनो, वेळेवारी जेवत चला, जेवताना फार बडबड करू नका, फार पाणीच पीत बसू नका, अन्नाला नावं ठेवत जेवू नका किंवा आधाशासारखं जेवू नका. हे सगळं लहानपणापासून आपल्या आईनी, आपल्या बाबांनी आपल्याला शिकवलेलं असतं. आपणही आपल्या मुलांना ते शिकवतच असतो आणि त्याच्यात काहीही चूक नाही, वावगं नाहीच नाही, कमीपणा वाटायचंही कारण नाही. प्रत्येक जण आपल्या कष्टाच्याच कमाईतूनच अन्नधान्य खरेदी करून त्याचं स्वयंपाकघरात अन्न, शिजवलेल्या अन्नात, पक्वान्नात रूपांतर होऊन ते खात असतो. सगळं आपलं आयुष्याची धडपड असते ती पोटाचीही विधभर खळगी भरण्यासाठीच असते. त्यामुळे ह्या सगळ्याची जाणीव, ह्या सगळ्याची भावना आपल्या मनामध्ये निश्चितच हवी. अशा प्रकारे या श्लोकामध्ये भगवंतांनी हे अन्नाचंही महत्त्व इथे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आता आपण पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे उद्याच्या भागात 31व्या श्लोकात बघणार आहे की अजूनही याच्यामध्ये वेगवेगळे काय प्रकार आहेत. तर सगळे काही म्हणजे यज्ञ साधनांचं जे काही सार आहे त्याविषयी भगवंत अर्जुनाला सांगणार आहे. आपण जाणून घेणारच आहोत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत हरिओम.